नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सुंदर, दाट आणि काळेभोर केस कोणाला आवडत नाहीत. पण आजकालच्या धावपळीच्या युगात केस गळणे, केसांची वाढ खुंटणे आणि कमी वयात केस पांढरे होणे या समस्यांमुळे आपण सगळेच त्रस्त आहोत. महागडे शॅम्पू आणि तेल वापरूनही अनेकदा रिझल्ट मिळत नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण केसांच्या समस्यांमागील खरी कारणे जाणून घेणार आहोत आणि सोबतच मी तुम्हाला देणार आहे 50 अशा सोप्या आणि खात्रीशीर टिप्स ज्या तुमच्या केसांचे सौंदर्य पूर्णपणे बदलून टाकतील. हा व्हिडिओ 9 मिनिटाचा आहे आणि यातील प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, थेट उपायांकडे वळण्यापूर्वी केस खराब का होतात याची 4 प्रमुख कारणे समजून घेऊया. पहिले कारण, चुकीचा आहार. शरीरात प्रोटीन, आयर्न आणि विटॅमिन्सची कमतरता असणे. दुसरे कारण, मानसिक ताण. जास्त ताण घेतल्यामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे केस गळतात. तिसरे कारण, केमिकल प्रोडक्ट्स. बाजारातील अति केमिकलवाले शॅम्पू आणि हेअर कलरचा अतिवापर. चौथे कारण, अपुरी झोप आणि प्रदूषण. धूळ, माती आणि 6 तासांपेक्षा कमी झोप घेणे. चला, आता कारणे समजली आहेत तर थेट वळूया आपल्या 50 टिप्सकडे. पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत केस गळती थांबण्यासाठी टिप्स. पहिली टिप, सौम्य शॅम्पू वापरा. नेहमी सल्फेट आणि पॅराबिन मुक्त शॅम्पू निवडा. कोमट पाण्याचा वापर. केस धुण्यासाठी कधीही अति गरम पाणी वापरू नका. असे केल्यास केसांची मुळे कमकुवत होतात. ओले केस विंचरू नका. ओले असताना केसांची मुळे नाजूक असतात, त्यामुळे लगेच विंचरणे टाळा. रुंद दातांचा कंगवा. केस गुंता काढताना नेहमी लाकडी किंवा रुंद दातांचा कंगवा वापरा. केसांवर टॉवेल जोरात झटकू नका. अंघोळीनंतर हलक्या हाताने केस टॅप करा. कांद्याचा रस. आठवड्यातून एकदा कांद्याचा रस मुळांना लावा. यातील सल्फर केस गळती थांबवतो. मेथीचे दाणे. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. कोरफड जेल. ताज्या कोरफडीचा गर स्कॅल्पवर लावल्याने इन्फेक्शन कमी होते. दही आणि लिंबू. कोंड्यामुळे केस गळत असल्यास दह्यात लिंबाचा रस मिसळून तो लावा. केसांची मसाज. आठवड्यातून किमान 2दा कोमट तेलाने बोटांच्या टोकांनी हलकी मसाज करा. हॉट टॉवेल थेरपी. तेल लावल्यानंतर गरम पाण्यात पिळलेला टॉवेल 5 मिनिटे डोक्याला गुंडाळा. केमिकल ट्रीटमेंट्स टाळावे. रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग यासारख्या ट्रीटमेंट्स काही काळ थांबवा. घट्ट रबर बँड टाळा. जास्त घट्ट केस बांधल्याने पुढचे केस जाण्याची शक्यता वाढते. उशीचे कवर बदला. कॉटनऐवजी सॅटिन किंवा सिल्कचे उशी कवर वापरा. घर्षण कमी होते. हेअर ड्रायरचा वापर कमी करणे. केसांना नैसर्गिक हवेत सुकू द्या. अतिउष्णता घातक ठरते. आणि आता दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत जलद केस वाढीसाठी टिप्स. कढीपत्ता तेल. खोबरेल तेलात कढीपत्ता उकळून ते तेल वापरा. वाढ वेगाने होते. एरंडेल तेल. हे तेल घट्ट असते. खोबरेल तेलात मिक्स करून लावल्यास केस दाट होतात. इन्व्हर्जन मेथड. डोके थोडे खाली करून 5 मिनिटे हलकी मसाज करा. याने रक्तभिसरण वाढते. ट्रिमिंग. दर 3 ते 4 महिन्यांनी केसांचे दुभंगलेले टोक म्हणजेच स्प्लिट एंड्स ट्रिम करा. तांदळाचे पाणी. तांदूळ भिजवलेले पाणी केसांसाठी उत्तम नैसर्गिक कंडिशनर आहे.
ग्रीन टी स्प्रे. ग्रीन टी बनवून थंड करा आणि स्कॅल्पवर स्प्रे करा. वाढ सुधारते. भृंगराज तेल. आयुर्वेदात भृंगराजला केसांचा राजा म्हटले आहे. हे तेल पोषण देते. अंड्याचा हेअर मास्क. अंड्यामध्ये प्रोटीन असते. ते दह्यासोबत मिक्स करून केसांना लावा. रोजमेरी एसेन्शियल ऑइल. खोबरेल तेलात 2 थेंब रोजमेरी ऑइल टाकल्यास नवीन केस उगवतात. केस मोकळे सोडून झोपू नका. रात्री झोपताना केसांची सैल वेणी घाला. स्कॅल्प एक्सफोलिएशन. आठवड्यातून एकदा कॉफी पावडरने स्कॅल्प हलका स्क्रब करा. उन्हापासून संरक्षण. बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपीने केस झाका. स्विमिंग करताना काळजी. पोहताना क्लोरीनच्या पाण्यापासून वाचण्यासाठी कॅप नक्की वापरा. केसांना सतत हात लावू नका. हातावरील घाण आणि तेल केसांमध्ये ट्रान्सफर होते. सकारात्मक विचार. मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारही केसांवर चांगलाच परिणाम करतात. भाग 3. पांढऱ्या केसांवर उपाय आणि आहार. आवळा सर्वोत्तम. रोज सकाळी 1 चमचा आवळा ज्यूस घ्या. हा केसांना नैसर्गिकरित्या काळी ठेवतो. केमिकल डाय बंद करा. बाजारातील डायऐवजी नैसर्गिक मेहंदी किंवा इंडिगो पावडर वापरा. बदाम तेल. व्हिटॅमिन ई समृद्ध बदाम तेल पांढऱ्या केसांची समस्या कमी करते. काळे तीळ. रोज सकाळी थोडे काळे तीळ चघळून खाल्ल्याने मेलेनिनचे प्रमाण वाढते. प्रथिनेयुक्त आहार. आहारात डाळी, पनीर आणि अंडी समाविष्ट करा, कारण केस प्रोटीनने बनतात. लोह महत्त्वाचे. पालक, गूळ आणि खजूर खा. यामुळे केसांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. व्हिटॅमिन B12. दूध, दही आणि मोड आलेली कडधान्ये यातून व्हिटॅमिन B12 मिळते. भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. जंक फूड टाळा. अति तेलकट, तिखट आणि पॅकबंद अन्न खाणे पूर्णपणे टाळा. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढतात आणि केस अकाली पांढरे होतात. शिकाकाई आणि रिठा. आठवड्यातून एकदा केमिकल शॅम्पूऐवजी या नैसर्गिक वनस्पतींनी केस धुवा. कडुनिंबाचे पाणी. जर डोक्यात खाज किंवा इन्फेक्शन असेल तर कडुनिंबाच्या पाण्याने केस धुवा. नियमित व्यायाम. कमीत कमी 20 मिनिटे धावणे किंवा योगासने करणे यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. शीर्षासन किंवा सर्वांग आसन. ही आसने केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. पांढरा केस उपटू नका. एखादा पांढरा केस दिसल्यास तो उपटू नका. शेजारील मुळांना इजा होते. आणि शेवटच्या भागात आपण जीवनशैली आणि बोनस टिप्स पाहूयात. बालायाम. दोन्ही हातांची नखे एकमेकांवर रोज 5 मिनिटे घासल्याने मुळे मजबूत होतात. तणाव व्यवस्थापन. मानसिक तणाव कमी करण्यासाठी रोज 10 मिनिटे ध्यान करा. झोपण्याची वेळ. रोज रात्री 7 तासांची गाढ झोप शरीराला आणि केसांना रिपेअर करते. हवामानानुसार काळजी. पावसाळ्यात केस ओले राहू देऊ नका आणि हिवाळ्यात जास्त मॉइश्चरायझर वापरा. संयम ठेवा. कोणतीही नैसर्गिक रेमेडी जादू करत नाही. फरक दिसण्यासाठी किमान 4 ते 6 आठवडे द्या. तर मित्रांनो, या होत्या केसांच्या सर्व समस्यांवर काम करणाऱ्या 50 अत्यंत सोप्या टिप्स. तुम्हाला यातील कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.
काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.